नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, उद्या आहे स्वातंत्र्य दिन. तर स्वातंत्र्य दिन काही सगळ्यांचा असते ना, तुमचा माझा एकट्याचा नसते, कुणाचा नाही ह्याचा त्याचा नसते, सगळ्यांचा असते. त्यामुळं सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमचे कारभारी जेवायलेत, मग लाख लाख शुभेच्छा. बघा तरी पण बोलायलेत. तर लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना. तर मंडळी, लहानपणीच्या खूप आठवणी यायचं. स्वातंत्र्य दिन आला म्हटलं की आम्हाला आमची लहानपणीची धावपळ आठवती की एक शाळेचा ड्रेस असायचा आणि शाळेला सुट्टी असायची स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी. मग आम्ही आईला न सांगता आम्ही स्वतःच ड्रेस धुवायचा आणि हौद नव्हते पाण्याची, रांजण असायचे, अर्ध रांजण उडवायचा. आई रागवली तरी पण तसंच पाणी सांडायचं आणि सारखं ड्रेस वाळला का बघायचं आणि विस्त्री करायची. परत कोळशाची विस्त्री होती मोठी लोखंडाची, त्यात कोळसा भरायचा आणि विस्त्री करायची. तर ह्यांचा काळ जरा पुरला होता कोळशाच्या इस्त्रीवाला. आमचा पितळाच्या तांब्यात कोळसा टाकून होता. बघा मंडळी, तर आमच्या कारभारी तर पितळाच्या तांब्यात कोळसा भरायचे आणि विस्त्री करायची. पण तरी पण इतका आनंद आणि इतका उल्हास होता का नाही. दुसऱ्या दिवशी तर पहाटे पहाटे उठायचा, अंधारात आंघोळी करायच्या आणि कोणी माझी मोठी बहीण 2 वेण्या घालायची, इकडून इकडून गजरे लोंबायचे, पावडर भरपूर लावायची आणि थंडीत असं थंडी वाजत होती तरी पण आनंदानं हो का असं काकडत पळायचं. आणि जसं जसं उजडेल का प्रभात फेरी करून आलं की सगळं चेहऱ्यावर असं घाम आलेला असायचा आणि पावडर सगळी उमटलेली असायची. किती पण पावडर. तर पुरीने काय म्हणायचं, बघ तुला पावडरच्या मिशा आल्या त्या. कुणी म्हणायचं बघ मळवट भरलाय तुला त्या कपाळावर. असं सगळ्या चेहऱ्यावर पावडर उमटायची आणि इतका आनंदानं परत झेंडावंदन करायचं, तिरंगा फडकायचा आणि चुरमुरे आणि गोळ्या बिस्किट घेऊन, खारी बिस्किट घेऊन घरी यायचं. नटत यायचं आणखीन. आणि ते खायचं सुद्धा नाही, घरच्यांना आणून सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं. तर असे पहिले दिवस होते खूप आनंदाचे, उल्हासाचे, मजेचे, प्रेमाचे. आणि आता बघा मंडळी, आता लवकर काय लेकरांना म्हणलं का जावा शाळेत, तर लेकरांना काय एवढा जास्त उल्हास राहिलेला नाही. ज्यानं पारतंत्र्य जीवन जगलं का त्याला स्वातंत्र्याची किंमत आहे. स्वातंत्र्य जन्मलेत म्हणजे ह्यांनी त्याची किंमतच नाही. मग काय, पहिली ते 4थीचे लेकर आता अंगणवाडीचे लेकर चाललेले. आई वडिलांचं माणूस ठेव ना कोण मर्यादा. आणि जी देशासाठी शहीद झाले त्या लोकांचं आठवण करणं सुद्धा लई मोठी गोष्ट झाली. तर मंडळी, मग उद्या सकाळी लवकर उठायचं, अंगणात रांगोळी काढायची आणि प्रभात फेरी आली का लहान मुलांची त्यांचं स्वागत करायचं. आम्ही असं साजरं करतो. तुम्ही कसं करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पण लहानपणीच्या आठवणी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.